दरम्यान सामन्याला देखील आपण सुरुवात करतोय। अगदी पैशानं श्रीमंत असलेली माणसं तुम्हाला पावला पावलावर मिळतील, परंतु मनानं श्रीमंत असलेली माणसं शोधण्यासाठी तुम्हाला पावलं झिजवावी लागतील। असेच मनाने श्रीमंत असलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रीतम दादा आणि त्यांचं शुभागमन झालं। अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि या बोकेडवेर नगरीमध्ये जेव्हाही कधी मॅच असतील तेव्हा त्यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। 190 उरण विधानसभेतील आश्वासक चेहरा आणि जनमानसातील अगदी आमदार संघर्ष योद्धा म्हणून ओळख आहे आणि त्या प्रीतमदादांचं इथं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं। अगदी आयोजकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आम्ही या व्यासपीठावरती स्वागत करतोय। दरम्यान मॅच सुरू आहे। एका बाजूला आनंदी वारियर्स आणि अमार्या विलेवाडा यांच्या दरम्यान सामना रंगतोय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर अमायरा 11 संघानं गोलंदाजी स्वीकारली आहे। पहिलं षटक सुरू आहे आणि कमालीची गोलंदाजी एकच धाव या गोलंदाजानं दिली आणि बांधून ठेवला। अगदी सुरेख गोलंदाजी साकारतोय स्वप्नेश। यावेळेला फुल टॉस चेंडू होता, फटका जोरदार मारण्याचा प्रयत्न, या ठिकाणी फक्त सिंगल मिळेल। एकेरी धाव फलकावरती पाहायला मिळते। पंचांचा लेग बाईटचा इशारा देखील आमच्यापर्यंत आला आणि या ठिकाणी षटक संपतोय पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती धावा पाहतोय त्या तब्बल 2। अगदी सुरेखा गोलंदाजी, कौतुक करावं लागणार आहे। पिवरचं षटक गाताळण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं या ठिकाणी केलंय ते गोलंदाज स्वप्नेशने, कारण की ज्याला संधी मिळते आणि संधी मिळाली, संधीचं सोनं या ठिकाणी केलं स्वप्नेशने। सुरेख गोलंदाजी साकारली, अगदी ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन गोलंदाजी, अगदी कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी साकारत असताना आपण स्वप्नेशना देखील पाहिलं, त्यामुळे कौतुक तर होणारच। दरम्यान षटक संपलं आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय। साम्य या वेळेला गोलंदाजी करेल। फलंदाजीसाठी आपण आता प्रणयला पाहतोय। प्रणय देखील एक आक्रमक खेळाडू आहे, बिग हिटर, अगदी हार्ड हिटर फलंदाज म्हणून या प्रणयची ओळख आहे। परंतु या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये अगदी 2 धावा आल्याने खऱ्या अर्थानं अडचणीत सापडला तो आमचा आनंदी वारियर्स संघ, कारण की नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी नशिबी आली आहे। दरम्यान व्यासपीठावरती सिंग फाईव्ह साहेबांचा शुभागमन झालाय, कारण की नक्कीच आपण पाहतोय की विमानाचे स्पेअर पार्ट आणि ते त्यांचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालंय। त्यांचं देखील आपण खऱ्या अर्थानं एक विशेष कौतुक करत आहोत। त्यांचं देखील या व्यासपीठावरती आपण सहर्ष स्वागत करत आहोत, कारण की विमानाला लागणारी सर्व सामग्री त्यांच्या माध्यमातून वितरित केली जाते, पुरवठा केला जातो आणि त्यांचं सिंग साहेबांचं आपण एक विशेष कौतुक या व्यासपीठावरती करतोय। व्यासपीठावरती नक्कीच अगदी तुम्हा आमच्या मानातील आमदार अगदी प्रीतम दादांचं देखील शुभागमन आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतं। यावेळेला फटका जोरात खेळायचा होता, पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं देखील होतं। पहा, आपण एक विनंती सूचना करत आहोत। आपल्या जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना कोणाची तरी चावी आमच्या व्यासपीठाच्या मागे सापडलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे, त्यामुळे ज्याची कोणाची असेल त्याने मात्र आपली ओळख बटवून घेऊन जायची आहे। पहा, त्याच्यामध्ये हिरो कंपनीच्या चाव्या आहेत, जर कोणाची असेल तर आपली ओळख पटवून त्या चाव्या घेऊन जायच्या आहेत, ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दरम्यान आता मात्र नवीन फलंदाज, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, दीपक पवार मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय।
अगदी मझधार में है नैया और कौन बनेगा खवैया. त्यामुळे अगदी मॅच फसली आहे, मॅच थोडीशी रुसली आहे नक्कीच आमच्या आनंदी वॉरियर्स संघावरती. त्यामुळे घडलं काय तर गोलंदाजी चांगली होती. आता मात्र सर्व सूत्र दीपकला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने जिथपर्यंत पकडला जाईल ना. दरम्यान आपण या व्यासपीठावरती अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रीतम दादांचा सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. कार्यतत्पर, कार्यकुशल, कार्यनिष्ठ जनतेचे नेते, जनसामान्याचे नेते, जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडणारे नेते, नक्कीच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते, उरण विधानसभेचा आश्वासक चेहरा, संघर्ष होता. एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण विशेष कौतुक करत आहोत. अगदी जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून अखंड रायगडामध्ये ज्यांचा डंका वाजला जातो असे सर्वांचे लाडके अगदी प्रीतम दादांचा यथोचित मान सन्मान, महाराष्ट्राचं महावस्त्र, आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. आणि त्यांचा सन्मान होत असताना आपण दीपक पवारच्या बॅट मधून एक धमाकेदार फटका षटकार पाहिला. बनवण्याचं काम देखील केलं जातं. त्या सिंग साहेबांचा आपण एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. श्रीकांत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आपण सिंग साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. आपला अमूल्य वेळ खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेसाठी दिलात, त्यामुळे आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करत आहोत. खूप मोठी स्पर्धा बोकडविडा गावात या इतिहासातील एक दर्जेदार, कारण की ही स्पर्धा नाही आहे तर बोकडविडा गावातील हा सण आहे की बोकडविडा गावातील सर्व खेळाडू अगदी ग्रामस्थ मंडळ बोकडविडा एकत्र येऊन हा सण साजरा करताना, कारण की ही स्पर्धा म्हणजे ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही खेळणार आहोत 2 दिवस या बोकडविडा गावासाठी. ही बोकडविडा प्रीमियर लीगचे दैवितमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. त्याच कॉलेजतील व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या शीतल मॅडम यांचा देखील आपण सन्मान या पीठावरती करत आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करणार श्रीकांत साहेबांना आपण विनंती करूया, कारण की श्री म्हटलं तर वात्सल्य, श्री म्हटलं तर नेतृत्व, आणि श्री म्हटलं तर कर्तृत्व, आणि श्री म्हटलं तर दातृत्व, आणि नक्कीच आपण शीतल मॅडमचा देखील या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सन्मान करत आहोत. दरम्यान फटका चांगला आणि चेंडू मात्र दन दन करत निघून गेला 4 धावांसाठी चौकार. दरम्यानच्या काळामध्ये नक्कीच आपला अमूल्य वेळ प्रीतम दादांनी आमच्या या स्पर्धेसाठी दिला, त्यामुळे आपण त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. आपला वेळ अगदी अमूल्य वेळ आहे आणि त्यातूनच हा वेळ काढून खऱ्या अर्थानं आमच्या या स्पर्धेसाठी आपण भेट दिलीत आणि खरोखरच आम्ही आपलं कौतुक करत आहोत, आभार देखील व्यक्त करत आहोत. खूप मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी प्रीतम दादांनी आपला अमूल्य वेळ, सिंग साहेबांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि त्यामुळे आम्ही त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय मॅच कडे. दरम्यान अगदी जो सापडाचा मानकरी ठरतोय अमित, आणि त्याचं नाव देखील आम्ही मात्र आमच्या वहीमध्ये जॉईंट करत आहोत. सामन्याला सुरुवात कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती LBW ची. पंचांनी मात्र ती फेटाळून लावली आणि या ठिकाणी धाव मिळतीये, सिंगल मिळाली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते तब्बल 20 धावा.
चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण विनंती करतोय रुद्राशी 11 आणि जियान 11 संघाला विनंती आहे. चला टॉस साठी या. या वेळेला फटका चांगला आहे. चेंडूला फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. अगदी कुंदन मामाने आपल्या मामाची पावर बाच्याला दाखवली आणि बाच्याला फेकून दिलं मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. आता मात्र भाच्या भाऊया काय करामत करणारा अगदी कॅप्टन आहे या संघाचा. हर्षलला कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हणतात. आता मात्र एका बाजूला समोरच्या संघाचा कर्णधार दीपक पवार नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. तसेच अमायरा 11 संघाचा कर्णधार आपण हर्षलला गोलंदाजी करताना पाहतोय. अगदी 0-0 क्रमांकाची जर्सी हर्षल गिफ्टची आठवण करून देणार आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. अगदी हर्षल गिफ्टने जसा प्रकारे शून्यातून विश्व निर्माण केलं होतं त्याच नावाचा हा खेळाडू हर्षल यावेळेला गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे आणि तिसऱ्या षटकातील अगदी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि कुंदन मामाने अगोदरच्या चेंडूवरती षटकार देखील ठोकलेला पाहायला मिळाला. यावेळेला आणखी एक धूमधडाका. पुन्हा एकदा बाच्याला ठोकून काढलाय. चेंडूला पाठवला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर षटकार. चला आपण जेवणाच्या ठिकाणी एक गॉगल सापडली आणि एक चाव्यांचा गुच्छ सापडला. जर कोणाचा असेल तो नक्कीच ओळख पटवून आपण घेऊन जा अन्यथा घरी जाण्याचे वांदे होतील. बॅक टू बॅक धूम धडाका पाहायला मिळाला. हर्षलला अक्षरशः ठोकून काढला. 2 षटकार. या वेळेला मिड विकेट बॅक टू बॅक धुमाकूळ घातला. आणखी एक धमाका षटकार. धावा धावपलकावरती 2 षटकामध्ये अडखळत खेळणारा. कारण की सुरुवात जरी डळमळीत झाली ना शेवट झणझणीत 38 धावा झणझणीत व्हावा लागतो. आणि आता मात्र चांगली फलंदाजी हर्षलला मात्र अगदी बॅक टू बॅक 3 षटकारांना धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचली. कमालीची फलंदाजी आपल्या खेळीमध्ये तब्बल 4 षटकार ठोकलेत कुंदननं आणि तब्बल 25 धावांवरती नॉट आउट खेळतोय हा खेळाडू. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी आणि सूर्यवंशम. आणि पाहूया शेवटच्या षटकामध्ये दोन्ही बाजूला हार्ड हिटर फलंदाज. एका बाजूला दीपक पवार दुसऱ्या बाजूला कुंदन. पाहूया सूर्या गोलंदाजी करत असताना शेवटचं षटक टाकतोय. पहिला चेंडू काहीसा अकूट टप्प्याचा होता परंतु अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि ज्याची चावी हरवली होती त्याच्यापर्यंत आम्ही पोहोच केलेली आहे. दरम्यान
व्हाईट बॉल, धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 6 चेंडूंमध्ये किती धावा ठोकल्या जातील, कारण की आता मात्र सर्व सूत्र दीपकला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. अकुट टप्प्याचा बॉल, मोठा मासा गळाला लागेल का? फटका फसला होता, परंतु वेकंड एरियामध्ये हा चेंडू पडला आणि या चेंडूवरती मिळतील 2 धावा. शेवटचं अंतिम षटक. दरम्यान गोलंदाजाला आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो. चेंडूने बॅटची लीडिंग एज आणि यष्टीरक्षकांना आपलं काम चोख केला. आपल्या वज्रमुठीमध्ये झेल कन्वर्ट केला. दीपक पवार बॅक टू द पॅव्हिलियन. चला पुढच्या मॅच साठी आपण रुद्राक्ष 11 आणि जियान 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपण टॉस साठी या. चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचं आहे. परंतु काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे. परंतु विकेट देखील संपादन करताना आपण पाहिलं. दीपक पवार सारख्या एक दर्जेदार आक्रमक फलंदाजाला सूर्याने मात्र पॅव्हिलियनचा रस्सा दाखवलाय. कमालीची गोलंदाजी करतोय तो. या वेळेला व्हेरिएशन, चेंडू पडल्यानंतर काहीसा वळवला आणि आपण पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये अगदी बेछूट फलंदाजी झाली होती आणि ती रोखण्यामध्ये सूर्या याला यश आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. कमालीची गोलंदाजी, कौतुक तर होणारच, कारण की शेवटचं हाणामारीचं षटक सूर्या हाताळतोय. यावेळेला पंचांनी मात्र हा चेंडू अवंतर घोषित केला. एकेरी धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 धावा. या ठिकाणी फलंदाजाला जवळपास सिंगल घेऊन स्ट्राईक वरती कुंदनला आणणं गरजेचं, कारण की अगदी तुफानी फलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट, झेल झाला असता परंतु थोडीशी उंची नक्कीच कमी पडली, परंतु शांत डोक्याने फलंदाजी, कारण की एक धाव आली ही महत्वाची एक धाव आहे, कारण की जे शेवटचे काही चेंडू राहिलेत ना त्यासाठी कुंदन मात्र स्ट्राईक वरती जाऊन पोहोचला. दरम्यान आपण पाहिलं ना तर सूर्याभाई देखील या जो साबणाच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव घेतलं जातोय, कारण की कॅच त्याच्या हातातून सुटला, त्यामुळे त्यांना देखील मिळणार आहेत जो साबण आणि हँडवॉश, त्यामुळे ते देखील आनंदले आहेत. शेवटचं अंतिम षटक, अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी साकारतायत सूर्याभाई, परंतु आतापर्यंत नॉट आउट खेळतोय. 25 धावांवरती कुंदनची तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या वेळेला चांगला चेंडू आहे पहा, रीड करता आला नाहीये, शरीराचा वेध घेणारा चेंडू, त्यामुळे आणखी एक डॉट बॉल. शेवटच्या षटकामध्ये देखील अगदी तुफानी फलंदाजी पाहायला मिळेल का असं वाटत असताना सूर्याभाई खऱ्या अर्थानं धावून आला. काय कमालीची धम्माल गोलंदाजी आम्हाला 11 संघासाठी करत असताना आपण पाहिलं. या ठिकाणी फटका फसला, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, सिंगल आली आहे, डबल मध्ये कन्व्हर्टेशन होईल का? धावबाद होण्याची नामी संधी आहे आणि फलंदाज कुंदन या ठिकाणी बाद होतोय.
आणि 4 षटकांचा जवळपास या ठिकाणी खेळ संपुष्टात आला आणि 4 षटकामध्ये धावा जमवल्या त्या फक्त 44 धावा आणि 45 धावांचं एक छोटस टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आला. थोडासा इनिंग ब्रेक मध्ये वेळ आहे, परंतु पुढच्या मॅच कडे आपण जाऊया. रुदास 11 आणि जेरॅन 11 चला टॉस साठी या आणि जिथपर्यंत टॉस साठी येतील तिथपर्यंत आपण जाऊ डीजे कडे आणि ऐकूया एक मोठंसं गाणं. खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये कोण जेवायचं बाकी असेल तर त्यांना देखील आपण विशेष सूचना देतोय की जेवणाची व्यवस्था अजूनही चालू आहे आणि काही क्षणातच काही वेळातच आपण ती बंद करणार आहोत. त्यामुळे जेवणाचे कोणी बाकी असेल ना तर त्यांनी आमच्या व्यासपीठाच्या मागे जाऊन जेवणाचा आस्वाद घ्या. आव्हान नक्कीच जा. आजच्या दिवसातील छोटंसं आव्हान पाहायला मिळतं कारण की प्रत्येक संघानं जवळपास 50+ धावा काढल्या होत्या टार्गेटसाठी, परंतु आताच्या घडीला आपण पाहिलं ना तर टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय. 44 धावा काढल्यात आणि 45चं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले 4 षटकामध्ये. आव्हान थोडं छोटं आहे कारण की छोटी धावसंख्या यशाची कधी हमी देत नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी दरम्यान आपण पाहूया. या ठिकाणी श्रीकांत पाटील साहेबांनी घोषणा केली आहे, संजय पाटील साहेबांनी जर गोलंदाजी केली तर मी आयुष्यामध्ये कधीच गोलंदाजी करणार नाही. चला सलामीची जोडी मैदानामध्ये येऊ द्या. चला आम्हाला 11 संघाला पण विनंती करूया आपली सलामीची जोडी त्वरित मैदानामध्ये पाठवा. चला रुद्राश 11 आणि जियान 11 चला टॉस करण्यासाठी या. जियान 11 आणि रुद्राक्ष 11 चला टॉस करण्यासाठी आपली आम्ही वाट पाहतोय. आपण इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस करतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. हर्षल देखील मैदानामध्ये आलाय. परंतु हर्षल आयकॉन खेळाडू आहे, कर्णधार आहे, बहुतेक चेंडू निवड करण्यासाठी तो मैदानामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. चला पुन्हा एकदा विशेष सूचना. रुद्राक्ष 11 आणि जियान 11 तुमच्यामध्ये टॉस होईल आणि टॉस करण्यासाठी या व्यासपीठावरती आपण लगेच टॉस करत आहोत. जो रूपम पाटील यांच्या माध्यमातून प्रणय पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा ATM मशीन या ठिकाणी ओपन झाला. चला प्रणय पाटीलने हात देखील वरती केला आणि हे बक्षीस मी घेऊन जाणार हे मात्र त्यांनी घोषित केलं. म्हणजे षटकारांची आतिषबाजी या ठिकाणी पाहायला जरूर मिळणार आहे. पैसे बाकी रेडी करायचे आहेत. जसा तुमचा षटकार येईल ना तसा तुमच्या अकाउंट मध्ये गुगल पे द्वारे पैसे अगदी पाठवले जातील. सलामीची जोडी या ठिकाणी प्रणय पाटील आणि सौम्य पाटील मैदानामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कुंदन गोलंदाजी करणार आहे. प्रणय पाटील अगदी 14 क्रमांकाची जर्सी रिकी पॉन्टिंगची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या जर्सीवरती छापला. अँड्रू स्टॉसची आठवण करून देणारा आकडा त्यांना आपल्या. चला संजय पाटीलला आपण देखील हात वरती करा. अगदी जो रूपम पाटील यांच्या माध्यमातून संजय पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक. त्यासाठी पहिला चेंडू मारत असताना अगदी गडबडला, फंबल झाला. कारण की षटकारच मारायचे. 200 रुपयाचं पारितोषिक मी घेणार म्हणजे घेणार. त्यासाठी अगदी झोपून पडून मारावं लागलं तरी चालेल. दरम्यान आपण पाहतोय की संजय पाटील यांनी कॅच घेण्यासाठी खास गॉगल या टुर्नामेंट साठी मागवला आणि तो घातलाय. म्हणजे नक्कीच कॅच मिळतील आज. यावेळेला इनसाइड आउटचा देखणा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होईल तिथपूर्वी एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक वरती आपण साम्यला पाहू शकाल. साम्य हा हायडिटर फलंदाज म्हणून ओळख आहे आणि साम्य कशा प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करणार आहे. यावेळेला फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा लॉंग ऑफचं येतोय आणि एकचं कन्व्हर्टेशन 2 मध्ये करत असताना या ठिकाणी नक्कीच रागावला आमचं प्रणय पाटील. मला षटकार मारायचे होते परंतु तुने मात्र मला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केलास आणि पहिला हक्का हादरा पहिला दांडका या ठिकाणी बसला तो नक्कीच या संघाला. चला पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी रुद्राक्ष 11 आणि जियान 11. रुद्राक्ष 11चे संघनायक रुपेश पाटील आमच्याशी जोडले गेलेत. आपण जियान 11 संघाच्या संघनायकाला विनंती करतोय. चला टॉस साठी या जियान 11. एका बाजूला रुपेश पाटीलला आणि दुसऱ्या बाजूला रोहन पाटीलला. म्हणजे 2 लेजंड खेळाडूंमध्ये धूमचक्री आणि या मॅचचा टॉस होईल. चला टॉस करूया. आमच्या सन्माननीय मान्यवरांना आपण विनंती करतोय चला टॉस करायचा आणि ही क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्याच्या कोंदणामध्ये साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून चित्रित केली जातील. दरम्यान पहिला गडी जरूर गारद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आला स्वप्नेश. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चांगला कमालीचा कार्बन कमाल झेल घेतोय आणि आणखी एक फलंदाज साम्य पाटील होतोय फेल. दरम्यान नवीन फलंदाज या ठिकाणी ओम मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. आव्हान छोटं आहे. फुलटॉस बॉल होता. लेग स्टिकला चेंडू पीच झाला होता. ओमला या चेंडूवरती तडाखा देणं गरजेचं होतं. खराब बॉल होता कारण की ही संधी तुम्हाला पुन्हा एकदा मिळणार नाही. कारण की बॅट फिरवणं गरजेचं होतं. इथे एखादा षटकार तुम्हाला या चेंडूवरती जरूर मिळाला असता कारण की फुलटॉस देखील होता हा चेंडू. नक्कीच ही संधी जरूर दवडलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावा होण्याची शक्यता होती परंतु आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित झाला. दरम्यान
एक षटक का आणि आणखी एक चेंडू बहुतेक शिल्लक असण्याची शक्यता आहे. या षटकातील पहिले षटक प्रगती पथावरती आहे. 4 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती स्वप्नेश आहे. स्वप्नेशने मात्र पहिलं षटक काय कमालीचं टाकलं होतं. त्यानं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि या पहिल्या षटकामध्ये काहीसं बॅकफूटवरती लोटलं होतं, परंतु कुंदनने मात्र चांगला प्रतिकार केला, चांगली फलंदाजी केली आणि त्यामुळेच अगदी 45 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट झालाय. आणि या ठिकाणी गोलंदाजी देखील आतापर्यंत त्याची सुंदर राहिली आहे. मोठा फटका मारण्याचं जो स्वातंत्र्य तो देत नाहीये. अगदी अचूक टप्प्यावरती फक्त 4 धावा खर्च केलेत. 5 चेंडू झालेत. 1 टू गो. 44 धावाहून 45चं टार्गेट आहे. चं टार्गेट आम्ही मॅच संपल्यापासून सांगत आलोय आणि जवळपास अगदी दुसरी इनिंग सुरू होऊन आता जवळपास षटक संपायला आलाय. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती एखादा तडाखा पाहायला मिळेल का स्वप्नेशच्या बॅट मधून. पॅड वरती लागलाय मोठं अपील आणि अपील नक्कीच फेटाळून लावलाय. अपील म्हटलं तर आंतरराष्ट्रीय नियमातील 31व्या क्रमांकाचा नियम, जिथपर्यंत तुम्ही अपील करत नाही पंचांना देखील बाद देण्याची मुभा नसते. आणि मोठं अपील आणि परंतु ते मोठं अपील पंचांनी फेटाळून लावलं. या अपील मध्ये रस नव्हता. षटक संपले. पहिलं धावा झाल्या 4 आणि आपण डीजे कडे वळतोय. ऐकतो एक सुमधुर संगीत. धावा 5 झालेत. हनुमंताची हाय पालखी देव बसलाय र दर्या किनारी क्रमांक 55 आपण खूप साऱ्या खेळाडूंकडे जर्सी क्रमांक 55 पाहिली. अगदी 55 क्रमांक म्हणजे कॅरन बॉलार्ड बेन स्टोकची आठवण करून देतो. जयदेव उनाडकरची आठवण करून देतो. अगदी कुशल मेंडिसची देखील आठवण करून देतो. यावेळेला फटका अगदी खेचून मारला आणि लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर तडाखा, धूम धडाका षटकार. दरम्यान माझा फटका म्हणजे 440चा झटका हे सांगणारा स्वप्नेचा दर्जेदार फटका. जयच्या गोलंदाजी होती पहिल्या चेंडूवरती. या वेळेला मला षटकार मारतोच तर पुढचा चेंडू डॉट टाकण्याची ताकद माझ्यामध्ये हे दाखवताना गोलंदाज जयेशला देखील आपण पाहिलं. कारण की नक्कीच अगदी लपंडावाच्या डावाच्या प्रमाणे बदलणारा हा खेळ. एक डाव तुझा होता तर एक डाव माझा होता. कारण की क्रिकेट म्हटलं ना सापशिडीच्या खेळाप्रमाणे असतो. कारण की इथे चढण्यासाठी शिड्या कमी आणि जिळणारे साप खूप असतात. दांडी गुल केलिया फर्निचर डिस्ट्रॉय यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्यामुळे आणखी एक फलंदाज झालाय बाद.
दरम्यान नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट हर्षल मैदानामध्ये. कारण की हर्षल नावावरून आपण हर्षल गिफ्टची आठवण येते. कारण की ज्याचा जर्सी क्रमांक देखील आपण नेहमी 0-0 पाहिलं होता, ज्यांना अगदी शून्यातून विश्व निर्माण केलं होतं. अगदी नेदरलँडच्या खेळाडूला डानवेग बंगलाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. तशीच कामगिरी या हर्षलला करावी लागणार या मैदानामध्ये. कारण की त्यानं देखील आपल्या जर्सीवरती अगदी 0-0 क्रमांक छापून घेतला. त्यामुळे हर्षल गिफ्ट्स अंगामध्ये आणावं लागणार आहे. ती कामगिरी या मैदानामध्ये करावी लागेल. कारण की मॅच फसली आहे, मॅच तुमच्यावरती रुसली आहे. त्यामुळे मॅच हसवायची असेल ना तर तुमच्या बॅटची जादू या मैदानामध्ये तुम्हाला दाखवावी लागणार आहे. आणि हर्षलकडे ताकद आहे, क्षमता आहे, परंतु या वेळेला गोलंदाजीमध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. षटकार खाल्ल्यानंतर जयेश या वेळेला फटका हलक्या हाताने खेळून काढला. प्रणय आहे डीप मध्ये, जिथपर्यंत चेंडू पर्यंत येईल ना एकेरी धाव पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये फक्त सिंगलने वाढ होतीये. 45चा पाठलाग तुम्हाला या ठिकाणी करायचा आणि नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना दोन महत्वाचे अगदी 3 महत्वाचे खेळाडू देखील गमावून बसला. तो नक्कीच अमायरा 11 संघ. या वेळेला फटका स्वीट साऊंड आलाय आणि 2 खेळाडूंच्या मधून अगदी गाळलेल्या जागा भरणारा हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. नक्कीच अगदी हा चौकार काहीसा सीपीआर देऊन जाईल अमायरा संघाला. आणखी एक मोठा फटका या ठिकाणी कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि सूर्याबाई मैदानामध्ये आल्या. कारण की या रायगड टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना तर मोठ्या मोठ्या संघाचा पॅकर म्हणून ओळख आहे. आपण या सीझनला पाहिलं तर टेंबोली संघाला त्यानं पॅक केलं होतं, धारावे संघाला पॅक केलं होतं, अगदी गोरसई ब संघाला देखील पॅक केलेलं पाहिलं. आणि नक्कीच जे जे डाव तो खेळतो ना त्यामध्ये नेहमी तो यशस्वी होतो आणि यशस्वी पॅकर म्हणून देखील खूप मोठी ओळख आहे सूर्याबाईची. आणि तोच सूर्या या वेळेला मैदानामध्ये तळपेल का? गोलंदाजीमध्ये कामगिरी चोख केली आहे, परंतु फलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागेल. कारण की मॅच अमायरा संघाच्या बाजूने फसली आहे, मॅच त्यांच्यावरती रुसली आहे. हर्षलला मॅचला हसवायची आहे. आणि एक विशेष श्रीकांत पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय पहा. संजय पाटीलने फक्त एक कॅच घेतला तर 1000 रुपये त्यांना मिळणार आहेत. पहा संजय पाटील वरती प्रेम करणारे खूप सारे खेळाडू आणि आमचे आयोजक पाहायला मिळतात. कारण की नक्कीच त्यांनी कॅच घ्यावा. तर मॅचला आपण सुरुवात करतोय. नवीन गोलंदाज दीपक पवार गोलंदाजच्या ट्रॅक वरती, कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. डॉट आलाय चेंडू. मॅच मात्र अगदी फसत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान संदीप चकाचक यांनी कॅच पकडली तर 1000 रुपये त्यांना मिळणार आहेत. आणखी एक डॉट बॉल. दरम्यान पहा संदीप चकाचका यांसाठी पारितोषिक आलंय. कॅच घेतली तर 1000 रुपये मिळतील. आणखी 200 रुपये वाढलेत.
रूपम पाटीलला, जो रूपम पाटील यांच्याकडून 200 रुपये. नक्कीच संदीप चकाचका यांच्याकडे पारितोषिकांची अक्षरशः खैरात पाहायला मिळते. दरम्यान सामन्याला आपण सुरुवात करतोय. यावेळेला फक्त सिंगल किंवा डबल मिळण्याची शक्यता. हर्षल मॅच तुमच्या हातातून निष्ठच चालली आहे, त्यामुळे बॅटचा पेस जो तुमचा आहे ना तो आता मात्र आकाशाकडे. कारण की तुमचा जो लोकलचा प्रवास आहे ना तो या ठिकाणी तुम्हाला बंद करायचा आणि आता तुम्हाला बुलेट मध्ये चढायचा. हर्षल आता मात्र तुमचे प्रेक्षक आहे ना मात्र तुमच्यावरती नाराज आहेत. आवेश मात्र अगदी दुःखी झालाय पहा, कारण की तुमच्या बॅटमधून षटकार चौकार येणं गरजेचं आहे. आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी फक्त मिळेल सिंगल आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येईल बॅटकडच्या सह्यांना. मॅच मात्र अटकत चालली आहे, मॅच पसत चालली आहे. 26 धावांची अजूनही गरज आहे, कारण की मॅच 26 धावा निघू शकतात या मैदानावरती. कारण की पहिल्या मॅच मध्ये आपण 31 धावा निघताना पाहिल्या. गरंगळत चालला आणि या ठिकाणी सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये झाला. त्यामुळे आणखी 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. सूर्याभाई एखादा मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं आहे, कारण की 7 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. मॅचला जर बाहेर काढायचं असेल तर हा मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहूया दीपक कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेला फटका चांगला फसलाय पांग. हा चेंडू गरंगळत निघाला. सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होत आहे आणि 2 धावा. तिसरी देखील मिळेल परंतु 2च धावा. हर्षल आता स्वतःवरती जबाबदारी हर्षलने घेतली आहे. 3 षटकाचा खेळ संपला. टोटल धावा धावपलकावरती 23 धावा. आपण डीजेला देखील संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. देव बसलाय र दर्या किनारी, बजरंग बसलाय र हे डोंगर किनारी. थँक्यू डीजे. हर्षल पहा, पहिल्या मॅच मध्ये आपण एका षटकामध्ये 31 धावा झालेल्या पाहिल्या. सनीने त्या मॅच मध्ये अगदी 28 धावा त्या षटकामध्ये ठोकलेल्या पाहिल्या. त्यामुळे तुम्हाला 6 चेंडूंमध्ये 22 करायचे आहेत. अगदी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. पंचांनी हा चेंडू वाईड दिलाय म्हणजे 21 धावांची आता गरज आहे. आणि आपण पाहिलं ना तर गोलंदाजी देखील खराब केली होती हर्षलने. हर्षल तूने दिलेल्या धावा तुलाच वसूल करायच्या आहेत. 21 धावांची गरज आहे. ज्या वेळेला सगळं काही संपलं असं वाटतं ना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधीही लिहिला जात नाही. त्यामुळे इतिहासामध्ये आपलं नाव जर कोरायचं असेल तर या 21 धावा तुम्हाला 5 चेंडू मध्ये काढायच्या आहेत. परंतु समोर आता प्रणय पाटीलला, कारण की प्रणय पाटील जसा हार्डर फलंदाज आहे तसा गोलंदाज देखील चांगला आहे. आणखी एक चांगला बॉल. जवळपास परतीचे दोर कापत असताना आपण प्रणयला पाहतोय. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आणि आता काय झालंय ते समजायला मार्ग नाहीये, कारण की हर्षल हा हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु त्याच्या बॅट मधून षटकार चौकार येत नाहीयेत. चला, पंचांचा निर्णय प्रणय अंतिम राहील याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत देतो.
चला आपण विनंती करतोय प्रणय पंचांशी वाद घालायचा नाहीये, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची सूचना आम्ही देतोय. आयोजक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. चार चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 5 संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. अगदी सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे. चेंडूने बॅटची कड घेतली आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला हर्षलला, आणि हर्षलने मात्र आपल्या पाठीगलाक्यांना अक्षरशः निराश केलं. त्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही आणि वेळ जवळपास निघून गेली आहे. 3 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आता मॅच खुला झाला. आता मात्र स्वतःवरती हर्षल नाराज आहे, कारण की त्याच्या बॅटमधून का फटके येत नाहीत. आजचा दिवसच त्याचा नाही आहे. आणि पहा, प्रणयने त्याला आउट सुद्धा केलं नाही. आणि आवेश मात्र आता मात्र खूपच दुखी आहे. आणि आताच्या घडीला अगदी शोधावं लागेल की अगदी लो स्कोर गोलंदाजी करत असताना उभारला होता आणि जवळपास मॅच जिंकेल अशी स्थिती निर्माण झाली, परंतु सूर्या चांगला फटका जरूर खेळला, परंतु हा चेंडू देखील डॉट. हर्षल स्वतःवरती नाराज आहे. बेटर लक नेक्स्ट टाइम हर्षल. हा क्रिकेटचा खेळ आहे, कारण की मैदानामध्ये हरलेला पुन्हा जिंकू शकतो, मनाने हरलेला कधीही जिंकू शकत नाही. त्यामुळे पुढच्या मॅचची तयारी करण्यासाठी तुला खूप सारे शुभेच्छा आपण देतोय. चला, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण वळतोय. कुंदन, तो आला, त्यानं पाहिलं आणि जिंकून घेतला. आणि कुंदननं काय फलंदाजी केली. अगदी 4 षटकार त्यानं ठोकले आपल्या संघासाठी. अगदी 26 धावांची तोडफोड केली. गोलंदाजी करत असताना चांगली सुरुवात त्यानं